झिलमिल पाऊस धारा तन मन फुलवून जाती. सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती. हा धुंदगार वारा हा कोवळा शहारा उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे. नमस्कार. पार्ले-जी सहप्रस्तुत जिंग जिंग जिंगाट को पावर्ड बाय चिंग्स शेजवान चटनी. ये चटनी नहीं रॉकेट है रॉकेट. विको नारायणी जेल, सनसिल्क शॅम्पू, स्पेशल पार्टनर गुड नाईट फॅब्रिक रोल ऑन, पॉन्ड्स व्हाईट ब्युटी फेअरनेस क्रीमच्या या आजच्या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ज्या गाण्याने आजच्या भागाची सुरुवात झाली ते गाणं गायलं होतं विख्यात गायक संगीतकार शंकर महादेवन यांनी. 3 मार्च हा होता शंकर महादेवन यांचा वाढदिवस आणि अभिमानाची गोष्ट या प्रजासत्ताक दिनी शंकर महादेवन यांना अत्यंत मानाचा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. वाढदिवसासाठी आणि पद्मश्री पुरस्कारासाठी शंकर महादेवन यांना खूप खूप शुभेच्छा. आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. प्रत्येकाच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट हा एक खूप महत्त्वाचा असतो. एका टर्निंग पॉईंटची गोष्ट एका अत्यंत मानाच्या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेमध्ये एक एकांकिका सादर झाली. हास्याने मंतरलेल्या या एकांकिकेने लोकांना हसवून हसवून वेड लावलं, पण तरीही एकांकिका जिंकली नाही, नम्रात आली नाही. त्याच एकांकिकेला व्यावसायिक नाटकाचं रूप देऊन पुन्हा हीच मंडळी महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांसमोर अवतरली आणि हाच होता एक टर्निंग पॉईंट. कारण त्यानंतर फक्त विक्रम घडत गेले, लोकप्रियतेचे रेकॉर्ड होत गेले. काय होता तो टर्निंग पॉईंट ऐकूया. 85 सालापासून मी करत होतो एकांकिका स्पर्धा. टर्निंग पॉईंट यायला 93 साल उजाडलं, ते पण 31 डिसेंबर 93. त्याआधी मी एकांकिकाच केली होती ऑल द बेस्ट नावाची इंटर कॉलेजला. ऑल द बेस्ट हे नाटक जे चंद्रकांत कुलकर्णी आणि महेश मांजरेकर यांनी मोहन वाघांना सजेस्ट केलं आणि एक प्रोफेशनल नाटकामध्ये मला काम करायला मिळालं. आणि अशा पद्धतीने माझ्या आयुष्याचं पहिलं कमर्शियल नाटक म्हणजे ऑल द बेस्ट आणि खऱ्या अर्थाने टर्निंग पॉईंट. हा टर्निंग पॉईंट यांना मिळवून दिला ते ज्येष्ठ निर्माते मोहन वाघ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि त्याचबरोबर देवेंद्र पेम लेखक दिग्दर्शक यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवूया. आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतो, तो कधीतरी येईल याची वाट बघत नुसतं बसणाऱ्यांच्या आयुष्यात युटर्न येतो आणि प्रयत्नपूर्वक चालत राहणाऱ्यांच्या आयुष्यात मात्र टर्निंग पॉईंट येतोच. एक संधी तुमचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. जसं आज या मंचावर जे 2 गायक मित्र गाणार आहेत ते याच मंचावरील एका भागातील स्पर्धक होते, याच कुटुंबामध्ये बसले होते. तिथे बसल्यानंतर ते विजेतेसुद्धा झाले आणि आज या ठिकाणी या मंचावर आपली कला सादर करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. स्वागत करूया या आपल्या गायक मित्रांचं, सौरभ वखारे आणि कृतिका बोरकर यांचं. आणि त्याचबरोबर टाळ्यांनी स्वागत करूया कमलेश भडकमकर आणि आपल्या वादक मित्रांचं. आज या मंचावर कोणाचा टर्निंग पॉईंट आहे पाहू आणि त्यासाठी आधी स्वागत करूया या 6 कुटुंबांचं. स्वागत करूया कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचं, मेघमाला पुणे, वेड्यांचा बाजार, स्वरमिलाप, जोशीले ग्रुप, नाद ब्रह्म खोपोली. या 6 कुटुंबांनाही शुभेच्छा देऊया टाळ्या वाजवून आणि सुरुवात करूया या खेळाला. या खेळामधली पहिली फेरी आहे अंधाधून फेरी. आपण धून वाजवणार, ती धून वाजवल्यानंतर आपण बजर करायचा आणि हा बजर केल्यानंतर तुम्हा 6 कुटुंबांपैकी सगळ्यात आधी ज्यांनी बजर केलेला आहे नेमका बजर कोणी केला हे आम्ही सांगणार आणि आम्ही सांगितल्यानंतर त्याच कुटुंबाने जर बरोबर गाणं गायलं तर तुम्ही या मंचावरती आज खेळ खेळण्यासाठी येणार आहात. या 6 कुटुंबांसाठी पहिली धून जोशीले. गाणं म्हणा हो. जोशीले काय. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक
अभिनंदन. 6 कुटुंबांपैकी एका कुटुंबाची निवड झालेली आहे. बरं, आता या दुसऱ्या धूनकडे आपण जाणार, पण त्याआधी मला दुसरी जी टीम आहे तुमच्यामध्ये बसण्याच्या क्रमात तुम्ही बदल केला, ते काय नेमकं? बजर योग्य वेळेत दाबण्यासाठी मी इथे बसले. आधी तिकडे कोण बसलं होतं? मी बसले होते मिस्टर. हां. का त्यांनी बजर वाजवला नसता असं वाटतंय? नाही, मी लवकर वाजवेन असं वाटतंय. त्यांनी तर ठरवलंय की त्या इकडे मंचावर येणार आहेत. त्या बाकीच्या 4 राहिलेल्या कुटुंबांसाठी धोक्याची घंटा आहे. आता या 5 कुटुंबांसाठी ऐकूया ही पुढची धून. वेड्यांचा बाजार. भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी, अर्धावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी, अर्धावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. अभिनंदन. 2 कुटुंबांची निवड झालेली आहे. आता तिसऱ्या धूनकडे जाण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे, हा असेच बसणार आहात का आता मिस्टरांना इकडे नाही, बसवणार? असेच बसणार आहोत. नक्की? हो, नक्की. असेच बसा. बघूया कुणासाठी ही धून टर्निंग पॉइंट ठरणार. या 4 कुटुंबांसाठी ही तिसरी धून, शेवटची धून. नाद ब्रह्म खोपोली. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आबाळागत माया तुझी आमावरी राहू दे, आबाळागत माया तुझी आमावरी राहू दे. अभिनंदन. 3 कुटुंबांची निवड झालेली आहे. या 3 कुटुंबांना आता आपण मंचावरती आमंत्रण देणार आहोत, पण त्यापूर्वी मनोरंजन झालंय सुसाट, कारण झिंग झिंग फुलटू धमाल आहेत सगळे. यांच्या गाण्यात नाही दोष. झिंगाट मंचावर कल्ला करणार आहेत जोशीलेंचा जोश. गाणं यांचं सुपर, यांच्यात नात्याचा बंध. बाजार मांडून वेडे यातले म्युझिकमध्ये गुंग. म्युझिक वेडी गँग यांची संगीत वेडी टोळी. इथला प्रत्येक संगीत प्रेमी नाद ब्रह्म खोपोली. तुमचं या मंचावर स्वागत आहे. 3 नियम तर तुम्हाला माहीत आहेच. गाताना नाचलंच पाहिजे, धिंगाणा झालाच पाहिजे. दिवसभरचं टेन्शन तुम्ही आणि हो तुम्ही सुद्धा 1 तास विसरलंच पाहिजे. प्रेक्षक मित्रांनो, तुम्ही सुद्धा आता समोर 3 ग्रुप करा आणि सुरू करूया झिंग झिंग झिंगाट. तर आता आपण पहिल्या फेरीला सुरुवात करणार आहोत, पण त्यापूर्वी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. सगळ्यात आधी जोशीले ग्रुप पुणे, तुमचं हे कुटुंब कसं तयार झालं? आम्ही सगळे नातेवाईकच आहे. पण जोशीले असंच नाव का ठेवलं? आमच्याकडे कुठलाही कार्यक्रम असू दे किंवा काही असू दे, आम्ही जोशपूर्ण वातावरणात सगळं करतो, त्यामुळे आम्ही जोशीले हे नाव ठेवलंय. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मुद्दाम. कार्यक्रम बघत असताना बऱ्याचदा असं होतं की एखादा ग्रुप त्या उत्साहामध्ये एखाद्या गाण्याची चाल वेगळीच गातो किंवा कुठेतरी सूर लागला जात नाही, तेव्हा टीव्हीच्या समोर तुम्ही बसलेले होता, काय प्रतिक्रिया असायची? ही इतकं साधं सुद्धा हिला येत नाही का असं वाटतं. असं कोणाकोणाला 5 जणींपैकी खरं सांगा. आम्हाला सगळ्यांना सर काय की एवढं सोपं गाणं कसं काय यांनी म्हटलं नाही, पण जेव्हा आपण ह्याच्यामधनं जातो ना तेव्हा ते आपल्याला लगेच जाणवतं. इथून गेल्यानंतर परत टीव्ही समोर जर कोणी चुकलं तर बोलाल असं अजिबात नाही ना. जोशीलेंसाठी टाळ्या. मला मुळात ना तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या कुटुंबाचं नाव वेड्यांचा बाजार कसं काय हो? म्हणजे काय संकल्पना आहे? वेड्यांचा बाजार म्हणजे एक शेर सांगू का? ते शेरवरनं ते आले. म्हणजे नक्की. एक उम्र गुस्ताखियों के लिए भी होनी चाहिए, एक उम्र गुस्ताखियों के लिए भी होनी चाहिए, ये जिंदगी कमबख्त तो अदब और लिहाज में ही गुजर गई. हा शेर जेव्हा ऐकला तेव्हा म्हटलं की खरंच आहे, म्हणजे शहाणपणा करून करून आपण जगत असतो आणि वेडेपणा केला तरच काहीतरी चांगलं होईल, असं एक म्हणून तो वेड्यांचा बाजार. आणि जेव्हा वेडेपणा जेव्हा रक्तात असतो तेव्हाच तर इतिहास घडतो. अगदी खरं. शुभेच्छा आहे. धन्यवाद. वेड्यांच्या बाजारामध्ये मी पण एक वेडी आहे, पण मला नक्कीच हे सांगावंसं वाटतं की आम्ही सगळे वेडे जेव्हा एकत्र जमून गात होतो तेव्हा आमच्या घरच्यांनी खूप सहन केलं आहे. कारण की अक्षरशः कितीतरी वेळा माझा मुलगा मला म्हणायचा, आता प्लीज तू हे गाणं म्हणू नको, बाकी काय वाटेल ते म्हण. तर त्याच्यामुळे माझा कुठल्या गाण्याला असं म्हणायचं? रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा, कुंद कळ्यांना वेलींना सांगा रे सांगा,
का भास हो. परत घेऊ जा. 1 मिनिट. आलाय मुलगा? नाही, तो आत्ता आलेला नाहीये. TV समोरून त्याने ऑफ केलाय, काळजी करू नका. नाहीतर तुम्ही खूप छान गाता. आता बघा लगेच आलाय पुन्हा. काय नाव त्याचं? शौनक नाव आहे त्याचं. शौनक, असाच कार्यक्रम बघत राहा आणि आईवरती लक्ष ठेवत राहा. त्या वेड्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. नाद ब्रह्म खोपोली. नमस्कार सर, माझं नाव ओंकार भट. मी या ग्रुपमध्ये सगळ्यात शेवटी ॲड झालोय. म्हणजे पूजेला भट वेळेवर आला नाही का त्यांच्या? उशिरा बोलवला इकडून म्हणून वेळेवर नाही गेला. जेव्हापासून झिंगाट प्रोग्राम चालू झाला होता तेव्हापासून वाटत होतं कधी यायला मिळेल प्रोग्राममध्ये. नंबर दाखवला, मॅडमचा कॉन्टॅक्ट केला, मॅडमचा फोन आला आणि आज एवढं बरं वाटतंय, स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय इथे येऊन. टर्निंग पॉईंट आहे हा. झी मराठीवरती यायला मिळते, खरंच टर्निंग पॉईंट. क्या बात आहे. वा वा वा. तुम्ही सांगा. आत्ता जे आम्ही इथे आहोत त्याचं सगळं क्रेडिट रोहितला जातंय, कारण रोहितने तिथे बझर दाबला नसता हो. तर आम्ही इथे नसतो. ते मुद्दाम तुम्हाला बोलता येता, कळलं ना? कारण ते जर मिस्टर इकडे बसले असते तर कदाचित ते इकडे असते. बरोबर बरोबर, होऊ शकलं असतं. आज आहे घरी जाताना. सर, हे रोजचंच आहे, तुम्ही आजची काय गोष्ट करता? पण तुम्हाला गंमत सांगू, तुम्ही इतक्या प्रेमाने पटकन हे रोजचंच आहे, आजची काय गोष्ट करता हे म्हणालात ना, यातच तुमच्या दोघांचं नातं किती घट्ट आहे ना ते कळतंय. चला, पुणे, मुंबई, खोपोली. आता यापैकी शेवटच्या टप्प्यावरती कोण जिंकणार हे आपण बघणार. पण आत्ता पहिल्या फेरीला सुरुवात करणार आहोत. आपली पहिली फेरी आहे या रे या सारे गा. अत्यंत सोपी फेरी. यामध्ये शेवटच्या अक्षरावरून गाणं गायचं आहे. ते गाणं गात असताना तुमचे शब्द बरोबर असणं फार आवश्यक आहे. 2 शब्द चुकले, इकडे तिकडे झाले तर चालू शकतात, पण शक्यतो चुकणार नाहीत याची काळजी घ्या. बरोबर गाण्याला 10 गुण मिळणार आहे. चुकीच्या गाण्याला मात्र 0 मार्क असतील. पहिलं गाणं गाण्याआधी एक खास गोष्ट. झी मराठी वाहिनीवरील पहिली दैनंदिन मालिका अर्थात आभाळ माया, ज्या मालिकेने मालिका विश्वात एक टर्निंग पॉईंट आणला, या मालिकेचं शीर्षक गीत ज्यांनी गायलं म्हणजे ज्येष्ठ गायिका देवकी पंडित यांचा आज वाढदिवस. अशा देवकी ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा ती आठवण म्हणून ऐकूया हे गीत. जडतो तो जीव लागते ती आस, बुडतो तो सूर्य उरतो आभास, कडे तोच अर्थ उडतोच रंग, ढळतो तो अश्रू सुटतो तो संग, दाटते ती माया सारे तोच काळ, ज्याला नाही ठाव ते तर आभाळ, घन निळा डोहा पोटी गूढ माया, आभाळ माया, आभाळ माया. य या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर. र रात्रीस खेळ झाले या गूढ चांदण्यांचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. च चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, ओंजळी उधळीत मोती, ओंजळी उधळीत मोती,
लख पडला प्रकाश मशालीचा, लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी मशालीचा भवानीचा, मी पणाचा दिमाग तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल तुटला या कहाणीचा, लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा, चांदण्यात फिरताना माझा धरला हात, चांदण्यात फिरताना माझा धरला हात, सखया रे आवरही सावरही चांदरा 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 चांदरा, चांदण्यात फिरताना माझा धरला हात. तू तेव्हा तशी, तू तेव्हा तशी, तू बहराच्या रेहूची, तू तेव्हा तशी, तू तेव्हाशी, तू बहराच्या बाहूची, तू तेव्हा तशी. अभिनंदन. तीनही कुटुंब प्रत्येकी 20 गुणांवर आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. जोशीले, टर्निंग पॉईंट तुमच्या आयुष्यातला. माझ्या मिस्टरांनी मला जेव्हा प्रपोज केलं ते माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट आहे. म्हणजे कसं काय, कुठे ते? ते माझ्या घरासमोर राहायचे, म्हणजे आमचे फॅमिली फ्रेंड होते, पण मला असं माहीत नव्हतं की म्हणजे त्यांना मी आवडते. पण त्यांनी मला अचानक सांगितलं मी तुझ्याशी लग्न करणार आहे. नाही पण मला सांगा, समोरासमोर राहत होता तू हो. आणि अचानक त्यांनी विचारलं? नाही सर, म्हणजे फ्रेंड म्हणून ते यायचे, पण माझ्या मनात असं काही नव्हतं. पण त्यांना मी पहिल्यापासूनच आवडायचे. असं ते आता सांगतायत? नाही, त्यावेळेसच त्यांनी मला असं म्हटले नाही. तेव्हाच सांगितलं? अच्छा अच्छा, मला वाटलं आता सांगतायत तेव्हा तू पहिल्यापासून आवडायची. असं काय नसतं. नाही, मग आमचं छान लग्न झालं आणि मग मी छान लग्न कसं होतं जर सांग. लग्न छान असतं ऍक्च्युली सर सांगू का की मी ब्राह्मण आहे आणि ते राजपूत आहेत. तुमचं पण झी मराठीच आहे हो. काहे दिया परदेस. मला खरं तर माझ्या मिस्टरांचे आभार मानायला आवडतील. मी खरं तर मगाशी तुमच्या डोळ्यात पाणी का होतं? मुळात माझी आई गाणं गायची आणि आज या ठिकाणी असताना मात्र काही बरोबर नाहीये. माऊली, तुमच्या डोळ्यात पाणी होतं. तुम्ही तुमच्या आईची आठवण काढत होता आणि त्यावेळेला प्रेक्षकात बसलेली तुमची मुलगी आई तू रडू नको असं तिकडनं सांगत होती. सांग आईला. आई रडू नकोस. नाही पिलू, नाही रडणार. टीव्हीच्या माध्यमामुळे असेल, झी मराठीमुळे असेल, आम्ही तुमच्या घरात रोज येत असतो. तुम्ही आज आमच्या घरात आल्याचा आनंद आम्हाला असतो. पण या ठिकाणी आल्यानंतर आपण बघितलं ना, ही अशी नात्यांची गुंफण प्रत्येक क्षणागणिक विणत जाते आणि त्यातून झी मराठीची वीण अधिक घट्ट होते. असाच आशीर्वाद देत राहा. यापेक्षा वेगळं काय पाहिजे. त्या अशाच गप्पा सुरू असताना आता आपण पुढच्या फेरीकडे जाणार आहोत. कारण आपली पुढची फेरी आहे बघतोस काय, गाणं ओळख. 5 गाणी सादर होणार. समोरच्या स्क्रीनवरती गाणी दिसणार, पण ती गाणी म्यूट असणार. आता बझर राऊंड सुरू होतो आहे. बझर प्रेस करून योग्य गाणं ओळखेल त्याला अर्थात 10 गुण मिळणार. पण लक्षात ठेवा, जर का तुम्ही
बझर केला आणि गाणं ओळखलं नाही, पण तुमच्या कुटुंबातल्या कुणा सदस्यांनी जर तुम्हाला मदत केली आणि बरोबर गाणं म्हटलं तर ते 5 गुण तुम्हाला मिळवून देऊ शकतात. जर का कुटुंबातल्याही सदस्यांनी ते गाणं गायलं नाही तर तुमच्यानंतर ज्यांनी बझर केलाय त्यांना ती संधी मिळणार, एवढं लक्षात ठेवा. हां, तयार आहात? तुम्हा 3 कुटुंबांसाठी हे पहिलं गाणं. वेड्यांचा बाजार. हवास तू, हवास तू, हवास मज तू, हवास तू, हवास तू, हवास तू, हवास मज तू, हवास तू, हवास तू. प्रिया नाचते आनंदाने दूर उभा का उदास तू, हवास तू, हवास तू, हवास मज तू, हवास तू, हवास तू. अभिनंदन, 10 गुण मिळाले. तुम्हा 3 कुटुंबांसाठी पुढचं गाणं. वेड्यांचा बाजार. जीवाची वाची बैल जोड. तुमच्या कुटुंबातले सदस्य. तुमच्यानंतर बझर केला होता जोशीले पुणे यांनी. अखेरचा तुला पण हे गाणं कुठलं होतं ऐकूया. लव लव करी पात डोळे नाही धरला, लव लव करी पात डोळे नाही धरला. एकटक पाहू कसा, एकटक पाहू कसा, लुक लुक तारला, लव लव करी पात डोळे नाही थारला, लव लव करी पात. आणि आता यानंतर लगेच तुम्हा 3 कुटुंबांसाठी हे पुढचं गाणं. वेड्यांचा बाजार. धुंद एकांत हा प्रीत आकारली, सहज मी छेडिता तार झंकारली. धुंद एकांत हा जाण नाही मला प्रीत आकारली, सहज तू छेडिता तार झंकारली. धुंद एकांत हा. अभिनंदन, आणखी 10 गुणांची वाढ झालेली आहे. तुम्हा 3 कुटुंबांसाठी चौथं गाणं. नादब्रह्म खोपोली. ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर मी नाचते, मी डोलते इश्काच्या दरबारात. ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर. अभिनंदन, नादब्रह्म खोपोली 10 गुण मिळाले. आणि आता 3 कुटुंबांसाठी या फेरीतलं हे शेवटचं गाणं. नादब्रह्म खोपोली. लई दिसाची हौस राया, चला आता पुरी करू, चला आता पुरी करू. चल जेजुरीला जाऊ, 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 चल जेजुरीला जाऊ. अभिनंदन, 10 गुण मिळाले. त्या दुसऱ्या फेरी अखेर कुणाचे गुण किती आहेत
हे बघूया. आतापर्यंत जोशीले पुणे आहेत 20 गुणांवर, वेड्यांचा बाजार 40 गुण आणि नाद ब्रह्म खोपोली आपण सुद्धा 40 गुण. 2 कुटुंब आता बरोबरीत आहेत. पण त्याआधी वेड्यांचा बाजार आपल्याशी आम्हाला गप्पा मारायच्या आहेत. मला सांगा, टर्निंग पॉईंट तुमच्या आयुष्यातला कुठला? लहानपण माझं पुण्यात गेलं. बर. अतिशय मस्तीखोर स्वभाव. शेजारच्या बंगल्यात शास्त्रीय संगीताचे क्लासेस चालायचे. माझ्या एवढी छोटी मुलं तिकडे दररोज किंवा एक दिवसाआड अशी गाण्याच्या क्लासला यायची. मी खिडकीचा गज धरून रोज त्या मुलांना जाताना बघायचे की आता जरा वेळाने सारे गम पधनिसा सुरू होणार. त्याप्रमाणे ते सुरू व्हायचं. ते तिकडे सा लावायला लागले की मी तितक्याच जोराने घरात ओरडायचे खिडकीच्या गजाला धरून. त्यांनी वरचा सा लावला की माझा तितकाच इच्छा एवढीच की त्यांच्यावर माझा आवाज ऐकू आला पाहिजे. तर काही कळायचं नाही. इयत्ता 3रीत 6-7 वर्षाची होते. गाण्याच्या बाई एक दिवस आमच्या घरी आल्या. त्यानंतर माझ्या वडिलांना भेटल्या आणि म्हणाल्या की मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे तुमच्या मुलीविषयी. आणि तुमची मुलगी रोज खिडकीत बसून गात असते, खूप जोराजोराने ती गाते आणि माझी मुलं ती तिच्याच वयाची असल्यामुळे ते माझं गाणं सोडून तिचं गाणं ऐकत राहतात. तर तुम्ही उद्यापासून तिला कुठलीही जुनी पानी कोणती वही द्याफी मला अजिबात देऊ नका, पण तिला गाण्याच्या क्लासला पाठवा. तिथपासून गाण्याच्या क्लासला गेले आणि मला गाणं म्हणता येतं हे मला गाण्याच्या बाईंकडनं कळलं. हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट. तुमच्याकडे? मी सिव्हिल इंजिनियर आहे. बरं. आणि कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग झाल्यानंतर लगेच बिझनेस सुरू केला. बँड्राचं एक मोठं काम होतं, BACS हाऊस मला माहिती असेल पाली हिलला. ते काम माझ्याकडे आलं, सब कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आलं आणि खूप मोठी जबाबदारी होती. आम्ही इथं एक्सकेवेशन करत होतो आणि वरती CMDचा बंगला BACSच्या आणि पावसाचा सीझन आणि माझी 60-70 माणसं कामाला होती. आणि म्हटलं आता बरं चाललं आहे, आता आपण जाऊया अलिबागला. त्यावेळेला पेजरचा जमाना होता, मोबाईल फोन नव्हते. मी अलिबागला पोचलो आणि मेसेज आला मिसॅप ॲट पाली हिल आणि लँडस्लाईड झाली मेजर. हो. आणि CMDचा माझं तिथेच अवसान मिळालं होतं. आता काय आता म्हणजे मी त्याने सांगितलं बेसिक इमिजिएटली कम बॅक टू बॉम्बे. 2.5 तास 3 तास लागले मला. मी मुंबईला आलो. सगळं विदारक चित्र होतं, म्हणजे ते बंगलाच वाचला होता नशीब, बाकी सगळं खाली. आणि आता काय, आम्ही CMDना भेटायला गेलो आणि CMD बसले होते. मी म्हटलं आता हे काय बोलणार, या CMDना काय सांगायचं आता काय झालं हे म्हणून. आणि CMD म्हणाली ओके ठीक आहे आप कर लीजिए. आणि मग आम्ही ते काम मॅनेज केलं, मग माणसं लावली आणि ते काम झालंही. पण मला आयुष्यात हे कळलं की जबाबदारी काय असते, की ते काम कसंही हो सर मेरी वजह से हुआ और मैं पूरा करूँगा. आणि तिथून मी शिकलो की पळून जायचं नाही, म्हणजे यू शुड बी देअर ऑलवेज नो मॅटर व्हॉट एव्हर हॅपन्स. आणि त्या कामातला टर्निंग पॉईंट म्हणाल तर तिथे जे काम पूर्ण केलं त्यातनं मला मुकेश अंबानींचं बिल्डिंग करायचा योग आला. क्या बात आहे. वा. म्हणजे तिथे जो मी धीर दाखवला किंवा काम केलं, जे लोकांनी त्याची पावती बघितली असेल ते मला रेकमेंड केलं गेलं की जेव्हा अँटिलिया बांधलं गेलं तेव्हा इस्को बुलाव. म्हणून तो टर्निंग पॉईंट मी कायम मनात ठेवला आहे की पळून जायचं नाही. नो मॅटर व्हॉट, जे काय होईल उभं राहा आणि जबाबदारी घ्या, रिझल्ट चांगला येतो. 3ऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. सगळे सज्ज आहेत. पण नादब्रह्म खोपोली आपण काहीच बोललो नाही. तुमच्यापैकी कोण सांगणार टर्निंग पॉईंट तुमच्या आयुष्यातला? माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट हा संगीतच आहे. वडील भजनाला जायचे तर आम्हाला सायकलवरती घेऊन जायचे. वडिलांना गायची आवड होती, मला टाळ वाजवायची होती. पण नंतर मला तबला वाजवण्याची आवड निर्माण झाली. पण घरची परिस्थिती तेवढी व्यवस्थित नव्हती. तर पूर्वी लोणच्याचे डबे मिळायचे पांढरे, तर तेव्हा व्हाईटनर असायचा. तर मग व्हाईटनरनी त्याच्यावरती शाई, क्या बात, सरळ एक डबा ठेवून उलटा डबा दुसरा ठेवून त्याच्यावरती दुसरी शाई, असा त्याचा तबला बनवून भरपूर वेळा वाजवत बसवायचो. बरं, माझ्या दादाच्या लक्षात आलं की ही गोष्ट आय थिंक सो एक 12-13 वर्षांपूर्वीची असेल. त्यावेळेला आमच्यासमोर एक पाटणकर वकील म्हणून राहतात, त्यांच्या मुलाचा सेकंड हँड तबला दादानी पहिल्यांदा मला घेऊन दिला. आणि माझ्याकडे आत्ता जवळपास 12-1 तबल्याचे सेट आहेत. आणि तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. तुमच्याशी बोललोच नाही ना? आयुष्यात मी पण एक हुशार विद्यार्थिनी आणि एक अगदी ओबिडियंट तिन्ही हुशार विद्यार्थी मागे बसलेत का? त्यामुळे सरळ सोट आयुष्य गेलेलं. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं, लग्न झालं, मुलगा झाला. मी वाद्य वाजवायचे कॉलेजात वगैरे, असं गिटार वगैरे वाजवायचे मी. तुम्ही गिटार वाजवू शकता? आता 10 वर्ष गॅप. नाही, पण एखादं गाणं वाजवायचं असेल गिटारवर तर वाजवू शकाल? अरे बापरे. या मंचावर या ना. या या या.
बरं, एक मिनिटं बोलू का? बोला. आमचा वेड्याचा बाजार करण्याचा हेतू सफल झाला. काय जिंकणं हरणं हा विषय लांब, म्हणजे खरं तुम्हाला नमस्कार करावा अशी आता इच्छा होते. म्हणजे तुम्हाला झीला की ज्या उद्देशाने आम्ही हा ग्रुप फॉर्म करायची जी काय धडपड केली आहे ना, आज त्याचं सफळ संपूर्ण झालं असं वाटतंय. क्या बात अगदी मनापासून. त्यांना आता काय भावना आहेत मनात त्या जाणून घ्यायच्या. मुलगा झाल्यापासून गेली 10 वर्ष, माझा मुलगा इथेच बसलाय. कुठे आहे तो? अच्छा अच्छा. गेली 10 वर्ष गिटारला मी खरोखर हात लावला नाही. तो झाल्यापासून त्यालाच वाजवत होता की काय? ये ग गाई गोट्यात बाळाला दूध दे वाटीत. मला असं वाटतं की हे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचे आपण सगळे सदस्य आहोत आणि मनोरंजन आणि मराठी संगीताची ही वारी घेऊन निघालेले त्या पालखीचे आपण सगळे भोई आहोत. त्याच्यामुळे ही पालखी ही वारी अशीच घेऊन जायची आहे. याच नोटवरती पुढच्या फेरीला आता आपण सुरुवात करणार आहोत. आपली पुढची फेरी आहे तिळा तिळा नॉक नॉक. यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला एक एक एन्व्हलप दिलं जाणार. त्या एन्व्हलपमध्ये एक शब्द असणार. ते शब्द जुळले की ते 5ही शब्द असतील असं गाणं तुम्हाला गायचं आहे. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. तिळा तिळा नॉक नॉक या फेरीला सुरुवात करणार आहोत आणि त्यासाठी हे पहिले 5 शब्द. तुमची वेळ सुरू होते आत्ता. जोशीले पुणे. मालवून टाकदीप चेतवून अंग राजसा किती दिसात लाभला निवांत संग. मालवून टाकदीप. अभिनंदन. 10 गुण मिळाले तुम्हाला. या 3 कुटुंबांसाठी हे पुढचे 5 शब्द. तुमची वेळ सुरू होते आता. वेड्यांचा बाजार. वादल वार सुटलं ग वाऱ्यान तुफान उठलं ग. वादळ वार सुटलं ग वाऱ्यान तुफान उठलं ग. भीर भीर वाऱ्यात पावसाच्या वाऱ्यात सजनान होडीला पाण्यात लोटलं. वादल वार सुटलं ग वाऱ्यान तुफान उठलं ग. अभिनंदन. 10 गुण मिळाले तुम्हाला. आणि यानंतर पुढचे 5 शब्द या 3 कुटुंबांसाठी. तुमची वेळ सुरू होते आता. जोशीले पुणे. भेट तुझी माझी. हा मग यांच्यानंतर बजर केला होता वेड्यांचा बाजार. जेव्हा तिची ने माझी चोरून भेट झाली. झाली फुले कळांची झाडे भरात आली. अभिनंदन. 5 गुण मिळाले तुम्हाला. 5 गुण. या 3 कुटुंबांसाठी पुढचे 5 शब्द. तुमची वेळ सुरू होते आता. नादब्रह्म. हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी. तू पिहाय वेसावे गावानो. तुझ्या पूजेला जमलाय गो लोक सारा देवलानो. तुझे पूजेला जमलाय गो लोक सारा देवलानो. हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी. तू बिहाय वेसावे गावानो. तुझ्या पूजेला जमलाय गो लोक सारा देवलानो. तुझे पूजेला जमलाय गो लोक सारा देवलानो. अभिनंदन. 10 गुण मिळालेले. तुम्हा 3ही कुटुंबांसाठी या फेरीतले हे शेवटचे 5 शब्द. तुमची वेळ सुरू होते आता. काही क्षणांच्या फरकाने नादब्रह्म खोपोली.
वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मग मी खेळलेला. उधाणलेल्या झालेल्या कसे सावरावे, वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवणारे हे गाव माझे. अभिनंदन, 10 गुण मिळाले. विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो. प्रेम भावो विठ्ठल आवडी, प्रेम भावो विठ्ठल आवडी. प्रेम भावो विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो. प्रेम भावो विठ्ठल आवडी, प्रेम भावो विठ्ठल आवडी. प्रेम भावो, प्रेम भावो, प्रेम भाव. राकेश, इतकं छान तबला वाजवला, आम्हा सगळ्यांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. धन्यवाद. किती छान. हा 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 हा, काय 2 भावांची भेट आहे बघा. 2 भाऊ इकडे घट्ट मिठी मारली आहे. राकेशचं अभिनंदन आहे आणि त्याहीपेक्षा मला आता त्यांचे मोठे भाऊ, ज्यांना ते दादा म्हणतात, त्यांनी माईक हातात घ्यावा अशी माझी इच्छा आहे. कारण दादा स्वप्नवत आहे सगळं, पण कोणीही हार न मानता पुढे गेल्यावरती देव कोणाच्या ना कोणाच्या रूपाने पुढे घेतो. झी मराठीच्या रूपाने आम्हाला देवच भेटला तुमच्या रूपाने, आणि आम्ही इथे आमच्या मनातली इच्छा पूर्ण झाली. ते म्हणतात ना, मनवांचित फल पायो कष्ट मिटे दनगा, असं झालंय. काही सांगता येत नाहीये. माझ्या 3 मावश्या इथे आहेत. 1 मिनिट माईक घ्या. काय वाटतंय मावशी? दोन्ही भावंड आपल्याला मोठ्या स्टेजवर पाहायला मिळतील आणि त्यात सगळ्याचा आनंद आम्ही तिघी बहिणी किंवा मावश्या घेऊ शकू असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आज तुमच्या सौजन्याने ते आम्हाला पाहायला मिळालं. त्याचा खूप आनंद आहे सर. आर्चिस लेले यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. सातत्याने अनेक संगीताच्या कार्यक्रमांमध्ये हा हात नेहमी तबल्यावरती लिलया फिरत असतो. आणि आता महत्त्वाचा क्षण आलेला आहे. आता बघणार आहोत की शेवटचं जे मगाचं गाणं होतं ते गाणं कोणासाठी टर्निंग पॉईंट ठरलेलं आहे. आणि आत्तापर्यंत आपण बघितलं तर जोशीले 30 गुण, वेड्यांचा बाजार 55 गुण आणि 5 गुणांनी आघाडी घेऊन विजेते ठरलेले आहेत नादब्रह्म खोपोली 60 गुण. या विजेत्या कुटुंबाला झी मराठीकडून ही भेट असते. तुम्हालाही या खेळामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर आता स्क्रीनवरती जो नंबर दिसतो आहे त्या नंबरवरती आपलं नाव, आपल्या कुटुंबाचं नाव नोंदवा आणि लवकरात लवकर या झिंगाटच्या मंचावर खेळ खेळण्यासाठी तुम्हीही सहभागी व्हा. आणि समोर बसलेल्या प्रेक्षकांसाठी हा आजचा प्रश्न. वादळ वारं सुटलं गो या गाण्याच्या मूळ गायिका कोण? ए. लता मंगेशकर, बी. आशा भोसले. तुम्ही तुमचं उत्तर आम्हाला SMS करा ZZZ स्पेस पर्याय स्पेस तुमचं नाव आणि पाठवा 57575 वर. झिंगाटचा प्रत्येक भाग हा एक टर्निंग पॉईंट असतो, कारण या भागानंतर काही नवीन नाती जोडली जातात. जिंकलेल्यांना उत्साह आणि हरलेल्यांना नवी उमेद मिळते. उद्या या मंचावर एक टर्निंग पॉईंट आणि
युटर्न दोन्ही आहे. यासाठी पाहायला विसरू नका पार्लेची सहप्रस्तुत झिंग झिंग झिंगाट, को पावर्ड बाय चिंग शेजवान चटणी. ये चटणी नाही, रॉकेट आहे रॉकेट. विको नारायणी जेल, सनसिल्क शॅम्पू, कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर एटर्ना, स्पेशल पार्टनर गुड नाईट फॅब्रिक रोल ऑन, पॉन्ड्स व्हाईट ब्युटी फेअरनेस क्रीमच्या या कार्यक्रमात फक्त झी मराठीवर. 7 जणी बहिणी ग तुम्ही बसलात साथी न्यायाला, बसलात साथी न्यायाला, बसलात साथी न्यायाला. भक्त घडायले तुमच्या सेवेला, पावला ग तुम्ही त्यांच्या नवसाला, पावला ग तुम्ही त्याच्या 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 नवसाला.